नमस्कार. धर्मवीर यूट्यूब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी सुजित भोगले. आज मी आपल्याला महाभारत काळातली एक कथा सांगणार आहे. आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की निरभ्र आकाश असतं, छान ऊन पडलेलं असतं आणि अवचितपणे एखादा मेघ अवतरतो आणि पाऊस पडतो. तर असा अवचितपणे येणारा मेघ आणि त्यामुळे पडणाऱ्या पावसाला आपण उत्तंक मेघ असं आपल्याकडे म्हटलं जातं. या मागची कथा आज तुम्हाला मी सांगणार आहे. ही महाभारत काळातली कथा आहे. उत्तंक नावाचे एक ऋषी होते. मरुस्थानामध्ये त्यांचा आश्रम होता आणि ते कायम तपस्यारत असायचे. उत्तंक ऋषींचे गुरु म्हणजे गौतम ऋषी. म्हणजे अहिल्या आणि गौतम ही जी तुम्हाला प्रसिद्ध रामायणातली कथा माहिती आहे, त्या कथेतील गौतम ऋषींचे शिष्य म्हणजे उत्तंक ऋषी. महाभारतामध्ये ज्या वेळेला कृष्णाच्या शिष्टाईची वेळ येते की कृष्णाने जाऊन युद्ध थांबवण्याचा शेवटचा प्रयत्न करावा, त्यावेळेला श्रीकृष्ण द्वारकेतून निघतात आणि हस्तिनापूरला जायला निघतात. वाटेमध्ये त्यांना उत्तंक ऋषींचा आश्रम लागतो. म्हणून जाता जाता ऋषींचा आशीर्वाद घ्यावा म्हणून श्रीकृष्ण ऋषींना भेटायला जातात. मग ऋषींना आजवर घडलेला सगळा घटनाक्रम सांगतात आणि मी माझ्या वतीने शिष्टाई करण्यासाठी जातो आहे आणि माझी जर शिष्टाई सफल झाली तर युद्ध टळू शकेल असं ते ऋषींना सांगतात. ऋषी पण त्यांना म्हणतात, हो, तुझा प्रयत्न अत्यंत योग्य आहे. शेवटी काही झालं तरी नरसंहार होणं ही फार वाईट गोष्ट असते, त्यामुळे तू जा, तुझ्या कार्याला यश येईल. असा ऋषींचा आशीर्वाद घेऊन श्रीकृष्ण जातात. दुर्दैवाने त्यांची शिष्टाई अपयशी ठरते. महाभारताचं युद्ध होतं. प्रचंड नरसंहार होतो. नरसंहाराच्या नंतर युधिष्ठिराला पुन्हा राज्याभिषेक घडवून श्रीकृष्ण परत एकदा द्वारकेला जाण्यासाठी निघतात. द्वारकेला जाण्याच्या मार्गावर परत एकदा उत्तंक ऋषींचा आश्रम लागतो आणि त्यामुळे श्रीकृष्ण ठरवतात की जाता जाता परत एकदा आपण ऋषींचं दर्शन घेऊन जाऊया. ऋषींच्या दर्शनासाठी ते आश्रमात जातात. ऋषी त्यांना बघितल्यानंतर अत्यंत प्रसन्न होतात आणि ते श्रीकृष्णाची स्तुती करायला लागतात की बरं झालं, तुझी शिष्टाई सफल झाली, मला खूप आनंद आहे, तू चांगले कष्ट घेतलेस आणि तुझ्यामुळे नरसंहार टळला. पहिल्यांदा श्रीकृष्णाला असं वाटतं की ऋषी माझ्याशी असं का बोलत आहेत, म्हणजे ते उपरोधानी बोलत आहेत का खरोखरीच त्यांना काही सत्य माहिती नाहीये. पण नंतर त्यांच्या लक्षात येतं की ऋषी हे ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना मध्ये घडलेला घटनाक्रमच माहिती नाहीये. मग श्रीकृष्णाला थोडंसं वाईट वाटतं. श्रीकृष्ण त्यांना घडलेला संपूर्ण घटनाक्रम शांतपणे सांगतो. हा घटनाक्रम ऐकल्यानंतर मात्र ऋषी अत्यंत विचलित होतात, संतप्त होतात. ते श्रीकृष्णालाच बोल लावतात, त्याची निर्भत्सना करतात. तू स्वतःला योगेश्वर म्हणवतोस आणि तुला जर हा नरसंहार टाळता आला नसेल तर हे तुझं सर्वात मोठं अपयश आहे आणि म्हणून मी तुला आता या क्षणी शाप देणार आहे. शाप देणार आहे असं म्हणून ऋषी त्यांचं कमंडलू उचलतात. मग श्रीकृष्ण त्यांच्या चरणी लीन होतात आणि त्यांना सांगतात, याच्यात माझी काहीही चूक नव्हती. हा युगांत आहे आणि युगांताला अशा पद्धतीच्या घटना घडणं हे कालक्रम असतो किंवा या गोष्टी घडणं अपरिहार्य असतं. श्रीकृष्ण उत्तंक ऋषींची समजूत काढतो, त्यांना सुद्धा पटतं. परंतु ऋषींचा जो लोककल्याणपर दृष्टिकोन आहे तो बघून श्रीकृष्ण अत्यंत प्रभावित होतो, अत्यंत प्रसन्न होतो आणि तो ऋषींना म्हणतो, तुम्ही बसा, मी आत्ता आलोच असं म्हणून श्रीकृष्ण तातडीने तिथून निघून जातो. ऋषींना पहिल्यांदा कळतच नाही की हा अचानक गायब का झालेला आहे. पण थोड्या वेळात एक दारावरती कुष्ठरोग झालेला अत्यंत जख्ख म्हातारा व्यक्ती उभा राहतो आणि ऋषींकडे पाणी मागतो. ऋषी जातात, पाणी घेऊन येतात आणि त्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये कलश ठेवतात. म्हातारा कलशाकडे बघतो, ऋषींच्याकडे बघतो आणि ऋषींच्या अंगावर थुंकतो, तोंडावर थुंकतो. ऋषींना अत्यंत राग येतो, पण ते त्या माणसाकडे नीट बघायचा प्रयत्न करत आहेत तोपर्यंत तो गायब होऊन जातो. ऋषी म्हणतात, काय विचित्र माणूस आहे, मी याला पाणी पिण्यासाठी दिलं आणि हा माझ्या अंगावर थुंकला. तरी ते स्वतःचा चेहरा पुसतात आणि तेवढ्या वेळात घाईघाईने तिथे परत श्रीकृष्ण येतो.
मी आत्ता इथं नसताना कुणी आलं होतं का, असं तो आल्या आल्या पहिला प्रश्न ऋषींना विचारतो. ऋषींना पहिल्यांदा काही समजतच नाही. ते त्याला म्हणतात, का रे काय झालं? तो म्हणतो, तुम्हाला काहीतरी द्यावं अशी माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती. म्हणून मी इथून निघालो आणि थेट स्वर्गामध्ये देवराज इंद्राकडे गेलो आणि त्याला सांगितलं, मला उत्तंक ऋषींना अमर करायचं आहे आणि म्हणून तू मला अमृत कलश दे. तर देवराज इंद्रानी माझी मागणी धुडकावली. त्यांनी सांगितलं, कुठलाही मानव हा अमर होण्याच्या पात्रतेचा नाही. त्यामुळे जरी तू विष्णूचा अवतार असलास तरी मी तुझं बोलणं ऐकून घेऊ शकत नाही. मी त्यांना अमृत कलश देणार नाही. मग त्याचा आणि माझा थोडा शास्त्रार्थ झाला आणि शेवटी इंद्र तुम्हाला अमृत देण्यासाठी तयार झाला. पण त्यांनी एक अट घातली, की तुम्ही इथंच स्वर्गात बसून राहायचं. मी पृथ्वीवर जाईन, उत्तंक ऋषींची परीक्षा घेईन. जर त्या परीक्षेमध्ये ते पात्र झाले किंवा त्या परीक्षेमध्ये ते यशस्वी झाले, तर मी त्यांना अमृत प्रदान करेन. मी त्याचं म्हणणं ऐकलं आणि मग त्यानंतर काय झालं असं म्हणून श्रीकृष्ण त्यांनाच विचारतात. श्रीकृष्णाला ते म्हणतात, इंद्र तर इथं काही आला नव्हता, पण एक कुष्ठरोग झालेला अत्यंत जर्जर असा म्हातारा इथं आला. त्यांनी मला पाणी मागितलं. मी त्याला प्यायला पाणी दिलं, परंतु तो माझ्या तोंडावर चक्क थुंकून निघून गेला. श्रीकृष्ण विचारतो, मग काय झालं? ते म्हणले, काय नाही, तो थुंकला होता त्यामुळे मी माझा चेहरा व्यवस्थित पुसून घेतला. त्यानंतर श्रीकृष्ण कपाळावर हात मारून त्यांना म्हणतो, अहो तो इंद्र होता आणि तो तुमच्यासाठी अमृत घेऊन आला होता. आता तुम्ही पुसून टाकल्यामुळे तुम्हाला अमृत तर काही मिळू शकत नाही किंवा तुम्ही अमर तर काही होऊ शकत नाही. परंतु तरी सुद्धा माझी तुमच्यासाठी अजून काहीतरी करण्याची इच्छा आहे. तुम्ही मला मागा काहीतरी. उत्तंक ऋषी म्हणतात, हे बघ, मला स्वतःला तर काहीच नकोय. पण मी जिथे आहे हे संपूर्ण मरुस्थान आहे. इथं पाण्याचा खूप त्रास आहे. लोकांना प्यायला पाणी मिळत नाही, लोकांना शेतीसाठी पाणी मिळत नाही. त्यामुळे इथल्या लोकांना पाणी मिळावं ही एकमेव माझ्या मनामध्ये कामना आहे. मग श्रीकृष्ण त्यांना आशीर्वाद देतात आणि सांगतात, की जेव्हा केव्हा कोणी अंतःकरणपूर्वक इंद्राची प्रार्थना करेल आणि म्हणेल की पाऊस पडू दे, त्यावेळेला जो मेघ अवतरेल आणि पाऊस पाडेल, त्या मेघाचं नाव उत्तंक ऋषी असेल. किंवा कुठेही पावसाचं वातावरण नसताना जो अवचितपणे मेघ येईल आणि जलवर्षाव करेल, त्या मेघाचं नाव उत्तंक असेल. त्यामुळे आपल्याकडे अजूनही कुठे जर अवचितपणे पाऊस पडू लागला तर त्या मेघाला उत्तंक असं म्हणून ओळखलं जातं. महाभारतातली ही कथा आहे. थोडासा एक वेगळा दृष्टिकोन यातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला खात्री आहे तुम्हाला आवडेल. धन्यवाद.